ह्या सगळ्यात कशी सांगड घालता मामा म्हणून? मी तर तुम्ही सांगितलं ठीक आहे. आता केंद्रात पण मंत्री मामा आहेत, राज्यात पण मंत्री मामा आहेत. दोन्ही मामा आम्ही निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये, मी तर ते तर जुने मामा अनुभव आहेत. मी जरी शेतात माझा अनुभव असला तर शेवटी कृषी मंत्री म्हणून मी जरी नवा असलो तर निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या सगळ्या सहकार्यामुळे आज मी राज्याची या कृषी मंत्र्याची खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. जबाबदारी अडचणीची याची मला जाणीव आहे. पण या अडचणीतून मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजावून घेऊन त्याची मला तर जाण आहेच. पण नवीन काय कुठल्या योजना आणल्यानंतर किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर माझ्या त्या शेतकरी बांधवाच्या हिताचे असतील हे निश्चित ह्याची माहिती घेऊन एक चांगल्या प्रकारचे भविष्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार आणि सर्व ज्येष्ठ ज्या शेतीधंद्यामधले अनेक तज्ज्ञ या सगळ्यांना एकत्र घेऊन एक चांगल्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे निर्णय माझ्या शेतकरी बांधवासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जातील. आपण भाषणात म्हणला शेतकऱ्याला शेती परवडत नाही अशा पद्धतीने काय नक्की? शेतकऱ्याला शेती परवडत नाही असा लोकांचा समज असतो, परंतु शेवटी शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्यांची चूक नसते. शेती एखादं पीक पेरणी केली किंवा एखादं पीक लावलं, अचानक पाऊस येतो, बाजारभाव गडगडतात, बाजारभाव कमी जास्त होतात. त्यामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे होतात, काही शेतकऱ्यांना पैसे कमी होतात किंवा कमी जास्त होतात. त्यामुळे शेतकऱ्याचं हे खरं तर हे शाश्वत म्हणजे कुठलंही पीक घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं त्याला उत्पन्न हे मिळालं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, काय केल्यानंतर ते उत्पन्न हे त्याला 100% त्याला ते शाश्वत मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे. शेतकऱ्याच्या भावना वारंवार बोलून का दाखवल्या जात आहेत? आता जे आहेत ते शेतकरी बोलतातच ना की आम्हाला परवडत नाही, आम्हाला पाऊस अचानक आला, गारपीट झाली, भाव पडला, खालीवर झाला. त्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं पण काही चुकीचं असं मानता येणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना पण रास्त आहेत आणि त्यामुळं जे शेतकरी म्हणतात किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावर निश्चित प्रकारे भविष्यामध्ये या गोष्टी जेणेकरून शेतकऱ्यांना एक चेहऱ्यावरचा आनंद राहील यासाठी भविष्यामध्ये काही गोष्टी करता येतील. आज टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव काढून दिला, मात्र आमदार साहेब म्हटले की कांद्याचा भाव 100% आज तुमच्या सगळ्या मी मार्केट कमिटी मला एक आवड आहे पहिल्यापासून. मी शिवाजी मराठा हायस्कूल पुण्याला हायस्कूलला असल्यापासून मी 5वीत असताना सुद्धा पुण्याच्या मार्केट कमिटीला तिथं माझ्या घरची द्राक्ष यायची, माझ्या घरचं कलिंगड यायचं. मी लहान 5वीत असल्यापासून कलिंगडाच्या किंवा द्राक्षाची पेटी कशी विकली जाते, डाळिंबाची कशी विकली जाते, त्यात काय केलं जातं याची मला माहिती असल्यामुळं मी आल्यानंतरच मार्केट कमिटीमध्ये सभापती संजयराव काळे यांनी आम्हाला त्या मार्केट कमिटीमध्ये नेलं आणि मार्केट कमिटी नेल्यानंतर योगायोग तिथं टोमॅटोचा तिथं लिलाव चालू होता आणि मी तिथं गेलो आणि मी माझ्या हाताने मुळं त्यांना चांगला भाव मिळाला. साधारणतः 70 रुपये किलो टोमॅटोचा, ते 70 रुपये किलो टोमॅटोचा भाव मिळाला. असाच भाव चढता माझ्या शेतकऱ्यांचं जावा हीच खरं तर ही सदिच्छा आहे. खरं तर मागच्या 2-3 दिवसापासून मतदारांचं जे मतदान आहे यावरती कुठेतरी गदा येते. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. आज पवार साहेबांनी मोठा खुलासा केलेला आहे की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 160 आमदार निवडून आणून देतो असं सांगणारे 2 व्यक्ती आले होते. त्या दोन्ही व्यक्तींना पवार साहेबांनी राहुल गांधींची भेट गाठून दिली होती. मात्र पुढं काही झालं नाही. तर कुठेतरी मतदारांच्या मतदान हक्काची चोरी होते का? नाही असं हे जे पराजय हा प्रत्येकाच्या वाटेला असतो. त्यामुळे एकदा पराभव पण स्वीकारला पाहिजे आणि जो विजय तो शेवटी विजयीच असतो. आता या बाबतीमध्ये मी त्या बाबतीमध्ये जास्त बोलण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये आपल्याला योग्य ते उत्तर देतील. खरंच मतदारांच्या मतदानाची चोरी होते? काय चोरी होऊ शकत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आता अतुल शेठ शेजारी बेनके उभा आहेत, त्यांचा पराभव झालाय असं म्हणतील का की त्यांचा पण पराभव तसा झालाय? ते आता आमचे नेते आहेत, आमचे सहकारी आहेत. ते जर असतं आम्ही त्यांचा पराभव होऊन दिला नसता. किंवा सत्यजित शेठ शेरकर आहेत, त्यांचा पराभव झालाय असं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि या बाबतीमध्ये अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. पवार साहेब आज म्हटलेत की 160 आमदार निवडून देणार होते असा दावा केला जातो. या पवार साहेबांच्या आलं उत्तर माझ्यासारख्या माणसांनी देण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. परंतु असं म्हणणं मला वाटतं की असं होणे नाही, परंतु त्या बाबतीमध्ये ते अधिकार वाण्याने किंवा हे ते उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतील. खरं तर आपण भाषणाच्या वेळी म्हटलात की पुणे जिल्ह्यात 2 तालुके प्रयोग करतात शेतीचे. बारामतीचा उल्लेख आपल्याकडनं टाळला जातोय, काय कारण आहे? नाही आजही तुम्हाला मी सांगतो शेतीमध्ये
बारामती नाही, बारामती आहेच, पण शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग जे तालुक्यात जिल्ह्यात करतात, एक जुन्नर आणि एक इंदापूर, हे तुम्हाला मी हे कोणी पत्रकारांना सांगायची गरज नाही. तर जिल्ह्याचे कृषी अधिकारी आहेत. तालुक्या राज्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शेततळी जास्त कुठल्या तालुक्यामध्ये आहेत, द्राक्षाच्या बाग कुठल्या तालुक्यामध्ये आहेत, डाळिंबा, ह्यात माझं म्हणणं कृपा करून ह्यात मालाची तुम्हाला विनंती आहे, ह्यात कसलं राजकारण, हे करत नाही. जे आहे त्यांचं पाठ थोपडलीच पाहिजे. जुन्नर तालुका पूर्वीपासून शेतीप्रधान तालुका आहे आणि इथं सगळे नवीन शेतकरी नवीन शेतामध्ये प्रयोग करतात, हो करतात. आणि जुन्नर नंतर आता इंदापूरला सुद्धा थोडा वास लागला, त्यामुळे इंदापूरवाले करतात. म्हणजे शेततळी असू द्या, शासनाच्या नवीन योजना असू द्या, कुठल्या असू द्या, या जिल्ह्यामध्ये या दोन तालुके पहिल्यांदा प्राधान्य करतात. बारामती, दौंड, पुरंदर, हवेली हे सगळे करतातच, पण सुरुवात करताना या जिल्ह्यामध्ये या 2 तालुक्यामध्ये तुम्ही सहज माहिती घ्या पत्रकार म्हणून कृषी अधिकाऱ्याकडे, की कुठल्या तालुक्याने ड्रिपचा जास्त लाभ घेतला, कुठल्या तालुक्याने शेततळ्याचा जास्त लाभ घेतला, कुठल्या तालुक्याने ज्या शासनाच्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यात जास्त योजना लाभ घेतला, तर तुम्हाला हे 2 तालुके पुढे दिसतील. खरं तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, कशी तयारी असेल पुण्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी? शेवटी महायुतीमध्ये आम्ही सगळे सामोरच आहेत. या बाबतीमध्ये निवडणुकीच्या वेळेस जे चित्र असेल ते योग्य ते वेळी सगळे एकत्र निर्णय नेते मंडळी घेतील. तिघजण लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त आहे, काय सांगा? शेतकऱ्यांना विनाकारण इतर खतं घ्यावी लागतात, त्याशिवाय मला त्याप्रमाणे निवेदन आल्यानंतर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे आम्ही निश्चित प्रकारे कर्जमाफीचा निर्णय आम्ही छोटे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे हे योग्य वेळेस हा निर्णय घेतील. कांद्याचे दर पडलेले आहे, काय सांगाल? काय शेतकऱ्यांना तुम्ही विश्वास द्या? नाही, ते मगाशी बेनके साहेबांना उत्तर ते सांगितलं, या बाबतीमध्ये लवकरच तोडगा काढला जाईल. या बाबतीत काय करता येईल ते करणं गरजेचं आहे, या बाबतीत लवकरच करू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.